हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? माझं तर चाललंच आहे, पण तुम्ही पण हसत राहा. आणि आज आहे आपला ट्रिपचा दिवस, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ उद्या बघायला भेटणार आहे. मी आता चाललो आहे सांताक्रूजला, माझे आजी आजोबा मामा मामीकडे. सो आम्हीच सोबत जाणार आहे, सगळे म्हणजे मामा, आम्ही सगळे मामा जाणार आहेत. आणि कालचा क्रिकेटचा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे क्रिकेटचा व्हिडिओ नाही, गेलो होतो सहजच खेळायला. आणि पोपट काय झाला माहिती आहे त्याच्यामध्ये, की माझी बॅटिंग आहे ना भाई, कोणीच रेकॉर्ड नाही केली. आणि मी बोलत होतो ना एवढं, राहुल भाईची बॅटिंग. अरे भाई, मी खरंच 4-5 सिक्स मारलेले आहे आणि फेंडी या लोकांनी केलंच नाही आहे माझा रेकॉर्ड. एवढा माझं डोकं फिरलं ना. आणि मी नंतर बघितलं, मी बोललं भाई काय फायदा नाही, बोललो. एकदम दुःख वाटलं, दुःख. Come on, West Coast vibing got you weak in the knee. Low riders bouncing with the funk turn high under neon skies, man. We're feeling fly, cruising, grooving on that West Coast ride. Say barbecue flames and the ocean tide. Let me hear you catch your vibe, keep it alive, so real, so true. This laid back life's just what we do. गाड़ी से उतरते समय गाड़ी के पायदान और प्लेटफॉर्म के बीच के अंतर पर ध्यान दें। पोचलाय आपण आता कर्जतला. सगळे चाललेत पुढे, मामा लोक आहेत मागे. मी दाखवतो तुम्हाला माझे मामा. आणि पहिलाच कामाला लावलाय मामाने मला. हे बघा, ही माझी बॅग, ही मामाची बॅग. एकच भाचा आहे ना. फुल वसूल. टॅक्सी पण आली आपली. आणि पोचलोय आपण. आणि असा हा सुंदर स्वप्नांचा बंगला, चंदेरी उंदेरी. मला नाही पुढचा. एक नंबर आहे. म्युझिक चालू आहे. इथं खूप चालत आलो आता पुढे. हे बघा, स्विमिंग पूल वगैरे आहे इकडे. लहान पोरांसाठी गार्डन आहे. आता लहान पोरं तर कोण आहे नाही आपल्यासोबत, पण चांगलं आहे. स्विमिंग पूल वगैरे आहे. इकडे कुत्रा आहे. आता मला भीती वाटते पुढे जायला. आणि ही आहे आमची रूम. मस्त आहे. होम स्वीट. अरे वाईड बॉल आहे यार. पण गेला ना तुझ्या हातात, बॉल गेला ना तो, म्हणजे इथून पास झाला ना. आउट आहे वो, ऊपर लगा बॅट को लग के ऊपर लगा. आउट आहे वो, याच्यावरती आउट आहे ना, याच्यावरती गेला ना. नाही रे, हे आपला बॅटिंग.
चालीस 40 हे बघ याला बोलतात फुल मॉल. सगळ्यांची लग्न झाली आहेत, पोरं झाले आहेत, पण बघ 2 दिवस यायचं असं भांडायचं मस्त. अरे हम लोग की मेहनत देखना यार, मेहनत देखना यार. जेवण झालंय, थोडंसं क्लिप्स भेटले आपल्याला क्रिकेटचे आणि मस्त मजा आली फर्स्ट डेलाच. आणि क्रिकेट वगैरे पण खेळलो आहे चांगला. जेवणही चांगलं होतं. लाईक ठीक आहे, कुठे आलं ते सांगू नको ना. हां ठीक आहे. सो ऑल ओव्हर खूप मजा आली. तुम्ही बघितलं होतं कसं हे सगळं मी भांडत नव्हतो, आर्ग्युमेंट करत होतो वगैरे. खूप मजा आली. आणि बघा हा एंट्रन्स आहे इकडनं. ठीक आहे, ही आमची रूम आहे. अजयू आहे. हॅलो. तो हे बघा मस्त कोणाची तरी मी स्लिपर घातले आहे, त्याच्या खचक खटक आवाज येत असेल तर. ठीक आहे, हा स्विमिंग पूल एरिया आहे आणि इकडे 2 स्विमिंग पूल्स आहेत. सो तेही दाखवतो तुम्हाला. हा फर्स्ट वन आहे. कडक ना. टर्फ इकडे टर्फ आहे आणि मेन आहे हा स्विमिंग पूल आहे सेकंडवाला. आणि मेन नजारा तर हाच आहे. हा बघा भाई साहब, एक नंबर. नाही जास्त मी पुढे जात, मोबाईल पडला तर वांदे होतील अजून. वा नाईस. मामा वगैरे अजून आलं नाही, बाईकवरून येतात. आणि अजून 2-3 लोक आहेत ना, ती पण येणार आहेत. उद्याचा दिवस पण असंच राहणार आहे. आणि उद्या तर भाई फर्स्ट डेला फक्त 1 मॅच खेळलो, फक्त 1 मॅच. पण त्याच्यात भाई भांडणं ना हे ते पण मजा आली. हां, नेटवर्क वगैरेचा थोडासा इश्यू आहे इकडे. लाईक नेटवर्क येत जात राहतो, स्टेबल नेटवर्क नाही आहे. तुमच्या भावाने मस्त बघा कशी दाढ बिडिंग आपले एकदम, म्हणजे एवढं चांगलं नाटत आहे. बट ते पहिलं तर जंगली अवतार होतं, त्याच्यापेक्षा तर बरंच वाटतं. मला तसे फोटो काढता येत नाही ना, ती वेगळी गोष्ट आहे. बट पोरी वगैरे असते या पोरं असते ना, तर म्हणजे तुम्ही लोकांनी भाई म्हणजे फट्टे फोटो काढले असते. लाईटिंग बघा मस्त आली इकडे. तर बाकी कसं इकडे हात दुखायला लागले. 1 मिनटं थांबा. म्हणजे गाड्यांचा आवाज नाही, काय नाही, शांतता आहे फुल. आणि हा थंडी पण आहे. लाईट नाही जास्तच. आता मी जॅकेट घातलं ना म्हणून मला वाटतं. आता आज तर ऑलमोस्ट मी क्रिकेट वगैरे दाखवलं. उद्या आपण सगळे हां विसरलो मी काय बोलत होतो. राहू दे सोड, लक्ष नका देऊ. आणि आपली लोक बसले इकडे जेवून भांडून बिंडून सगळे. आणि आपला मोठा मामा आहे जो मगाशी ती कालच्या व्हिडिओमध्ये बघलो, याचा गोलू मामा. मी बोललो ना ज्ञान देतो खूप. हाच आहे तो मामा. आलाय चुचू मामा. मामा आलाय चुचू मामा. बघता ना सकाळ झाली आहे. हॅलो गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे आणि तुम्हाला सिनियर दाखवतो लोक. आणि हे बघा आत्ता त्यांना हे बघा हातरुणामधने उठले पण नाही आहे, परत बसून झोपले. भाई नेक्स्ट लेवलची झोप आहेत. आवाज बघा एकदम मस्त वातावरण आहे. असं ऊन वाटत असेल तुम्हाला, पण एकदम थंडगार हवा. आणि सगळे गेलेत नाश्त्याला मला सोडून. सो मी चाललो आता तिकडे. काय बोलत होता?
काय बोलत होतास? नाही म्हणजे छान आहे इथलं सगळं आता. मी तुम्हाला रिकमेंड करेन. फ्रुटी के ऊपर रिंग डालते ना. अरे भाई कडक हो बॅटिंग वर. अरे मान हो हो कडक. नो सिक्स आहे कडक. इकडे कसं वाटलं जेवण? छान आहे जेवण. या जेवायला अतिउत्तम. एकदम दोनदा घेतलं. दोनदा घेतलं. काय इकडे सांग. एक नंबर. जबरदस्त आहे खाना. गाईस हे बघा माझी न्यू फ्रेंड. माझे खूप मुली फ्रेंड पेक्षा पण चांगले आहे. बोलवतो तिला. होय इकडे चल. हे बघ आली. ओळखते आपल्याला. ओळखतेस ना तू. चल इकडे ये. मागे मागे ये. इकडे असा मारी ना इकडे लवकर ये. हे झोपाळ्यावर बसे आपण. ये. आली ना मागे मागे. तिला माहिती मी काय दिलं खायला. लसूण चिवडा आणि चॉकली. परत गेली लसूण. आणि हा बघा मामा आपला आता डाईव्ह मारायला चाललाय मग. कसली कडक ना. खेळ मधला माणूस आहे भाई. कसला खूप पोहायला लागलाय. तू पण हा बघ जलपरी भाईंदरच्या गाडीतली. हा मयू मामा आहे. कडक बॅक फ्लिप. अच्छा बुडाला मामा. आला बाहेर. साबण घेतलाय. साबण दाबा. मामा मागे उभा आहे. मामाच्या अंगाला लावतो. डोक्यावरच चोळतो होता. आणि रेसिंग लागली अशा प्रकारे. आणि सबसबा जलपरी सांतनगरच्या जलपरी चाललेत पळत पळत. रेनबो आला. रेनबो
ऊपर डाला हाँ ऐसा हाँ डाल बार्बिक्यू चालली झाली आपली इकडे. चिंटू आता बसलाय समोर. खूपच आनंदात आहे. काल व्हेज खाल्लंय बिचाऱ्याने, उपवास होता म्हणून. बार्बिक्यू मस्त आपलं शिजतं इकडे. जरा हवा देऊ आपण याला. आबा कसा पेटले कोळशी घालून. आणि त्याच्यावर आता हे बघा थोडं थोडं बटर 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 लावायचं आहे. हे बघा कशी आग पेटली झपकन. चिटकला आय. आणि थोडासा चिकन आपलं दिसतंय कसा थोडासा काळसट झालाय, पण ठीक आहे काय नाही. आपण सेकंड ट्राय अजून आपण परत बनवूया आणि काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. आणि प्लेट आली आहे आता. कच्चेचे कच्चेच आपण देऊन टाकू. पोरांना देऊन टाकू कच्चेचे कच्चे. आता काय माहित नाही पडणार. भूक लागली पोरांना एकदम. आणि पोर आपले काय आदिवासीपेक्षा कमी नाहीत. ठीक आहे तर आपण मान ठेवतो जागेवाल्याचा. आणि ठीक. आणि निल्या दादा पण आलाय. चिंटू दादा पण आहे सोबत. आणि सेकंड अटेम्प्ट चालू आहे. आपण कसं आता बटर वगैरे लावलंय जाळीला. जाळीवर मस्त झटकून काढली आहे. आणि सुशांत मामाचे आमचे चोचले आहेत. अननस वगैरे खायचे असतात त्याला काय ना काय. बार्बिक्यू तयार झाली आहे बघा. एक पहिला तुकडा आहे मी खाल्लाय थोडासा. आणि थोडासा शेजवान चटणी टाकून आपण सगळ्यांनी मिळून बनवलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण बनवलेलं असतं ते चांगलाच असतो नेहमी. एक नंबर खरं सांगतो. थोडासा ना हलकाचा मसाला कमी आहे, पण शेजवान चटणी सोबत मी असं हे करून खातोय ना तर काय एवढा फरक माहित नाही पडत आहे. लय कडक मॉल. आता काय सोमवारपासून तेच आहे. कामावर जा, ट्रेनमध्ये धक्के का. पण कसं असतं आपण वर्षात 2 वेळा 3 वेळा भेटतो ना, ही खरी मजा असते. याला बोलतात मेमरीज, आठवणी. तुम्ही पण असं काही कॉम्प्रोमाइज करू नका. लाईफमध्ये चान्स भेटते सारखा नाही देत. चान्स भेटतं तेव्हा निघून जायचा. बॅग भरायची निघून जायचे. चड्ड्या विसरल्यात तरी निघून जायचा. मित्र मैत्रिणी देऊन टाकतात चड्ड्या, काय नाही होत. मैत्रिणी नाही सॉरी मित्र देऊन टाकतात. हे बघा आमच्या कशा सुकल्या आहेत बघा. इकडे लाईनीत रांगेत एकदम चाळीत लिस्ट आहे. आणि आपले बघा चुचू मामा बसला इकडे. आणि आम्ही एका मित्राला एकदम मिठात भरलेला. त्याला कसं मीठ जास्त लागतं ना म्हणून. तर मिठात भरलेला एकदम मिठात भरलेला असा. आणि खूप चांगला चविष्ट लागतो. तुम्ही घरी कधी ट्राय करा, खूप चांगला लागतो. स्वप्ना प्रँक करत एकदम मिठाने भरलेला लॉलीपॉप आहे ना एकाला भरवणार आहे. कसं असते बघ आपला मामा पण वेळी विचार करत असतो कंटेंट विंटेंट राहुलला काय पाहिजे काय, तर देऊन टाकले कंटेंट. आता आपण रिएक्शन कट करू. ठीक आहे चलो बाय. न्यूक्लिअर लॉलीपॉप, न्यूक्लिअर लॉलीपॉप बोलतात त्याला. हा भेंडी मस्त एकदम बटर लागल्याला बोलतात न्यूक्लिअर लॉलीपॉप. माणसाने खाल्ला ना उडून जातो डायरेक्ट. मजबूत लॉलीपॉप एकदम. चिकन आता संपायलाच आलंय भाई. असं वाटतं ना मच्छी प्रॉन्स बेस पण आणली पाहिजे होती ती बार्बिक्यूवर करायला. पायनॅपल आणलेला ते पण एकदम कडक कडक म्हणजे एकदम कडक भाई. राहुल भाई म्हणजे असे राहुलभाईचे वटत असे म्हणजे त्यांचे मामा लोक मामांचे फ्रेंड लोक कसे असणार टवटवीत एकदम. हां फक्त आता तो प्रँकवाला लॉलीपॉप बाकी आहे तो आपण आता त्याला भरवूया. न्यूक्लिअर लॉलीपॉप नाव ठेवलं आहे मी त्याचा. न्यूक्लिअर तर खाल्ल्यावर समजेल तुम्हाला का न्यूक्लिअर आहे. आणि मावा ओई न्यूक्लिअर लॉलीपॉप. एन भाऊ तुमची डाय नाही, तुमची डाय नाही ते बघ तिकडे भरवते सगळ्यांना. अरे व्हिडिओ मध्ये नको बघ. सुरुवात होते. अरे हो अंकुश भाऊ. हे दाम अंकुश भाऊ क्रिस्पी झालं. मस्त आहे. हा मस्त झालाय. हा क्रिस्पी झाला. मिलिंद को नाही दिया. आमचा
थांब खाऊन बघ एकदा कसं झालंय. आम्ही जो लॉलीपॉप खाल्ला होता ना तो भाई एवढं त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे शपथ खरंच. बोलतोय डाळीला मीठ खारट लागेल एवढं. भाई ते लोकांनी कसं खाल्लं आहे लॉलीपॉप. खारट आहे खारट आहे. कारण म्हणजे हे सगळे जनावर आहेत. जनावर म्हणजे हे जनावर आहेत. त्यांना एवढं खारट लॉलीपॉप जे आहे ते पण क्रिस्पी वाटतंय. भाई डेंजर लोक आहेत डेंजर. बघितलं मामा काय बोलला. भाई आम्ही एवढा मीठ वगैरे टाकलेला ना आणि तो लॉलीपॉप हे करायला गुलामाने पण खाल्ला आणि ते मिलिंद भाईने पण खाल्ला. खारटच नाही वाटलंय आणि उलट काय बोलले मध्ये क्रिस्पी आहे. असंच बनवा सगळे लॉलीपॉप. आणि आता सुशांत मामाने खाल्ला फक्त चुपली ती हाड तो भाई थुकलं तुमच्या समोर. डेंजर डेंजर. म्हणजे प्रँक उलटा ना. प्रँक तर झाला नाही पेंडी पण त्यांना मजा आली खायला. कमाल आहे भाई. आता हा फक्त चाललो होता आता याच्यासोबत. हा बघ आणि जायची तयारी आता झाली आहे. जो आता झाले 2 दिवस असे लवकर लवकर निघून जातात. मला माहिती आहे आपण मजा करतो वगैरे सगळं तर एकदम मित्रांसोबत भावांसोबत असे फटाफट दिवस निघून जातात. आता उद्यापासून तेच ऑफिसची धावपळ ट्रेनची धडपड सगळं तेच. ठीक आहे मामा तुला काय वाटतं असं म्हणजे आपण असं वर्षातनं आलो पाहिजे आणि लोक म्हणजे आपण मजा करतो नाही करतो तर तुला काय वाटतं. नाही नाही खरंच तुझं म्हणणं बरोबर आहे. करायलाच पाहिजे आपण. आता काय रोज तर आपण त्याच रुटीनमध्ये असतो. बरोबर. ते सकाळी उठून ऑफिसला जा त्या गर्दीतून आणि एवढ्या म्हणजे आपण आपल्यासाठी जगायचं विसरूनच गेलोय. तर आपण आपल्या आयुष्यात कधी पण असं वेळ काढून मित्रांना भेटलं पाहिजे आणि एकमेकांची सगळी आपली दुःख सुख सगळी शेअर केली पाहिजे. आणि बायको परवानगी नाही बोलत तर परत बायको बोले नाही कशाला काय गरज आहे. नाही त्यांना पण घेऊन जायचं अधूनमधून पण मित्रांना नाही बोलली की आता नाही कशाला काय गरज आहे. मग नाही नाही तसं नाही. ते तर थोडंसं आपण मॅनेज करायचं ना कसं तरी थोडंफार. आता जसं मी आलोय थोडंफार मस्का लावून तसं थोडंसं सांगायचं की थोडं समजून घे आणि पण मित्रांना भेटावं. हां कारण मित्र स्टार्टिंग बसून आहेत तुमच्यासोबत. हां मेन तर ते बरोबर. कारण की हा आपला तुला माहितीच आहे की किती म्हणजे बालपणीचा सगळा मित्र ग्रुप आहे. हां तरी हा राहुल बऱ्याच वर्षानंतर आम्हाला जॉईन झाला. ठीक आहे आता काय करू शकतो पण मजा आली. आम्ही खूप इथे मजा केली. 3 दिवस खूप 3 दिवस आम्हाला कसे गेले कळलेच नाही. केलं. हा पण जे जे होतं मेन आपण हो व्हिडिओ मध्ये इथल्या टर्फमध्ये मॅच खेळणं म्हणा किंवा इथलं जेवण खूपच आम्ही खूप धमाल केली. आणि सगळे जुने मित्र म्हणजे सगळे आम्ही भेटलो परत वर्षातून एकदा. नाही पुढच्या वर्षी आता परत आपण असं प्लॅन करूया. तसं तर वर्षातून एकदा आपण प्लॅन करतोच कुठे ना कुठेतरी. मागच्या वेळी जसं आपण गेलो गणपतीपुळ्याला तर आता जास्त कुठे लांब प्रवास करायला नको म्हणून सगळ्यांचं चाललं होतं. तर ही जागा त्यातल्या त्यात बरी आहे. म्हणजे कुठे बाहेर जाणं नाही आहे. आतले आता सगळं सेफ आहे. स्विमिंग पूल तुम्ही खेळू शकता. टर्फ आहे. मजा केली आपण ना. तर मजा खूप केली पण खूप. आणि परत आता उद्यापासून तीच लाईफ आहे. थोडंसं जाताना थोडंसं वाईट वाटतंय की आता उद्यापासून परत ते बोर होत. हां परत उद्यापासून जी आपली बोरिंग लाईफ आहे ती जगायची आहे. पण हे 3 दिवस आपण मनसोक्त जगून घेतलं आणि एवढी एन्जॉय केली ना. म्हणजे आम्ही 2 दिवस अक्षरशः झोप पण नाही झाली प्रॉपरली. नाही नाही खरंच नाही. झोपच नाही झाले पण काय असं वाटलं पण नाही. आनंद तो होता की सगळे मित्र आपण भेटलो. वर्षातून एकदा जे आपण भेटतो आणि आपण मस्त आपण बाकी सगळं विसरून म्हणजे रोजची लाईफ जी आहे हां परत ते फॅमिली लाईफ किंवा त्याच्यापासून लांब आलो आणि सगळं स्वतःसाठी वेळ काढलाय. मेन स्वतःसाठी वेळ काढून तसंच सर्वांनी मला वाटतं स्वतःसाठी जगलं पाहिजे आणि वेळ काढून असं मित्रांना भेटून जे काय आपले असतील इमोशन्स ते शेअर केले. शेअरिंग इज केअरिंग. जसे आपण 2 दिवस करतोय आपल्याला समजेल. काय काय शेअर केलं ते आपण आता ब्लॉग मध्ये नाही सांगू शकत पण केअर पण केली खूप. येस 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 शेअर केल्यानंतर आम्ही केअर पण केली लोकांची. आणि आता आहे मोठे मामा आपल्यासोबत. म्हणजे 3 दिवस आम्ही सांताक्रूजला मी ऑफिसला येतो वगैरे सगळं येतो पण आमचं भेटणं खूप रेअर होतं. असं फोनवर बोलणं चालू असतं पण कसं आहे मी लहानपणापासून वाढलं जसं मी स्टार्टिंगला सांगितलेलं यांच्याकडे
सो आता पण, आणि जो मित्रांचा ग्रुप आहे जसं मगाशी मामा बोलला ना, सो तो मित्रांचा ग्रुप माझा नाही आहे, म्हणजे ह्यांच्या लहानपणीचा ग्रुप आहे ॲक्च्युली, पण मी इन्व्हॉल्व्ह होतो यांच्यामध्ये, असं आहे. नाही नाही, नक्की नक्की केलं पाहिजे. कसं आहे, आपण रोजच्या आयुष्यात जगताना वगैरे एकदम खूप नेहमीच आपलं रुटीन लाईफ असतं, सकाळी कामावर जा, घरी या, तर हेच चालू राहणार कंटिन्यू. आणि कामाचं कसं आहे म्हटलं तर आयुष्यभर ते कधी संपणारच नाही. तर कधीतरी म्हणजे असे वर्षातनं एकदा अशी मित्रांबरोबर तुम्ही एक पिकनिक काढा, मजा करा, फिरायला जा, तुमचं सगळं टेन्शन, काही कामाचं असेल, काही दुसरे इतर असतील घरातले, ते तुम्ही सगळे विसरून जाल. आणि मित्रांबरोबर जी पिकनिकला मजा आहे ना, मजा म्हणजे एक प्रकारचं म्हणजे जिवंतपणी स्वर्ग बघितल्यासारखं आहे. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. तर ते तुम्ही एन्जॉय करा तुमची लाईफ, कारण काम तुमचं आयुष्यात कधी संपणारच नाही. तुम्ही म्हणाल नाही मी आज संपवतो, उद्या संपवतो, पण ते कधीच संपणार नाही. त्यामुळे थोडा वेळ काढा आयुष्यात ना, तुमच्या ज्या आठवणी आहेत ना त्याच्यात तुम्ही तुमचं पूर्ण वर्ष काढू शकता. त्या एवढ्या सुंदर आठवणी आहेत. तसं एन्जॉय करा, फक्त बस मजा करा. हे दिवस तुम्हाला परत येऊन भेटणार नाहीत. ह्या ज्या तुमच्या आठवणी आहेत त्याच्यात तुम्हाला तुमचं वर्ष काढायचे. त्यामुळे फुल एन्जॉय करा. हा, लग्न झालं वगैरे असं विचार करू नका की संपलं आयुष्य, पोरं झाले, असं विचारत नाही. आणि बायको समजा नाही ऐकत आहे, मग तिला काय रिझन द्यायचं तर त्याला पण विचारलंय मी. अच्छा, हा, नाही नाही नाही, त्यांना काय नाही रिझन द्यायचं. मित्र असले की मित्राशिवाय दुसरं सुख नाही आपल्या आयुष्यात. तुमची किती नाती असतील, काय असतील, वेगळी गोष्ट आहे ती. खरं बोलतोय की? हा, खरं खरं खरं. पण मित्रांबरोबर जी मजा आहे ना ती तुम्हाला कुठेच नाही भेटणार. तुम्ही फॅमिली पिकनिकला गेलात, कुठेही गेलात, मित्रांबरोबर जी मजा आहे ती तुम्हाला कुठेच नाही भेटणार. मित्रांबरोबर मजा करा. आणि पुढच्या वर्षी परत आपण परत ट्रिपला आणि परत व्हिडिओ मध्ये पण येऊ, अजून चांगल्यापैकी. नक्की नक्की. आता तर फर्स्ट टाइम आहे मामाचा, पण जेवढं होतं तेवढं जमते, पण तो माझ्यापेक्षा चांगला बोलतो ते. नाही नाही नाही, तेवढं ठीक येत आहे. नाही पण मला. हा, कसं वाटलं? एन्जॉय. नेक्स्ट टाइम परत येस, फुल धमाल. आणि आता घरी जाऊन काय आराम. आणि उद्यापासून आता हे कर्जत स्टेशनला, आणि परत शेवटचं परत मामाने मला बॅग देऊन टाकली. एकच वाचा आहे ना, म्हणजे येतोय तो. आणि ठीक आहे, ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा. व्ह्यूज भाई खूप खरं सांगतो चांगले चालले, मला जेवढं वाटत नव्हतं, पण लोक बघतायत. तर तुम्ही लाईक पण करा, ठीक आहे. आणि भेटूया पण पुढच्या व्लॉगमध्ये, आणि कमेंट करा तुम्हाला व्लॉग कसा वाटलाय. सो बाय.